राज्यसभा आणि विधान परिषद ठाकरेंनाच हवी, काँग्रेसच्या ज्येष्ठांना आदित्य ठाकरेंकडून आव्हान। भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस सतर्क, भाजपचा पाठिंबा न घेणार न देणार, काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाची भूमिका। भाजपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक, रामदास आठवलेंच्या सोबत धैर्यशील पाटील आणि विनोद तावडे यांचीही नावं चर्चेत। महायुतीची डोकेदुखी वाढली, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, नोकरीच्या बदल्यात लाच घेतल्याचा ठपका। रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। पाटलांना हवी आहे पाटलांची मदत, सांगलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जयंत पाटील यांच्याकडून मदतीची रोहित पाटील यांना अपेक्षा। सिंधुदुर्गात नोटिशींचं राजकारण तापलं, नाईकांचा वार, राणेंचा पलटवार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोकणात महामोर्चा, अध्यक्ष राजू शेट्टी करणार नेतृत्व। वर्ध्यामध्ये 13 गावांचा पाणीपुरवठा 4 दिवस राहणार बंद, 20 ते 24 फेब्रुवारी पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचा निर्णय। लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा बंगाली बाबा अटकेत, बंगाली बाबाच्या जाहिरातींमुळे लोकल विद्रूप, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिराती केल्याचाही आरोप। नाशिकच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गोदा आरती सुरू करण्याचा मानस, आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने धार्मिक पर्यटन वाढीसाठी घाट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। मुंबईच्या शिवाजी पार्कात राज्यपालांकडून शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर रितू तावडेंसह इतरही मान्यवर उपस्थित। शिवराय नसते तर देशाचा इतिहास आणि भूगोल राहिला नसता, पुणे जिल्ह्यातल्या सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झालेत, शिवनेरीवरील संबोधनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।